नमस्कार. आपल्याला जर 32% 36% अशा व्याजदराने कर्ज वाटप करायचं असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. त्वरित कर्ज वाटप करायचं असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी लोन बिझनेसला जास्त संधी वाटतीये अशा क्षेत्रामध्ये किंवा अशा गावामध्ये खेड्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जिथे आपल्याला ब्रांच करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी ब्रांच करून व्यवसाय करण्याचं जर आपल्याला करायचं असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. त्याचबरोबर जर बँकिंग पार्टनर म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. एनबीएफसी घेऊन जर फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करायचं असेल म्हणजे एनबीएफसी पार्टनर्स किंवा असोसिएट्स अशी चेन डेव्हलप करायची असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. कोणत्याही प्रकारचं जे एनबीएफसीला प्रॉफिट होतंय त्याच्यावरती संपूर्ण जो अधिकार असतो तो आहे एनबीएफसी प्रमोटर ग्रुपचा किंवा शेअर होल्डर्सचा. सो हे याचा या लीगल फीचरचा जर फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करायची असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला अट्रॅक्ट करायची असेल तर उत्तर आहे एनबीएफसी, कारण की 100% एफडीआय हा एनबीएफसी मध्ये अलाउड आहे. त्याचबरोबर ब्रँड डेव्हलपमेंट करायची असेल, आपली एक क्रेडिट वर्थीनेस म्हणजे पद आणि प्रतिष्ठा आपल्या या क्षेत्रामध्ये वाढवायची असेल तर उत्तर आहे एनबीएफसी. म्हणजे थोडक्यात काय, आरबीआयनी दिलेलं एक असं लायसन्स आहे की जे आरबीआयने आणि गव्हर्नमेंटनी लोन बिझनेस करण्यासाठी खास प्रिस्क्राईब केलेलं आहे. आपण ज्या जायंट्स एनबीएफसी बघतो, बजाज असेल, मुथूट असेल, मनप्पुरम असेल, पुनावाला फिनकॉप असेल, या सर्व एनबीएफसीज आहेत आणि यांचा व्हॉल्यूम आणि यांचा परफॉर्मन्स आणि यांचं नेट इंटरेस्ट मार्जिन ह्याचा जर आपण अभ्यास केला तर इतकं वेगाने म्हणजे 1.5-2 वर्षात कॅपिटल डबल करण्याची जी क्षमता असलेलं हे एकमेव लायसन्स आहे फायनान्स बिझनेसमध्ये. त्यामुळे ज्यांची क्रेडिट कोऑपरेटिव्ह, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या प्रकारचं स्ट्रक्चर ऑलरेडी यशस्वीरित्या चालू आहे त्यांनी 100% एनबीएफसीचा विचार हा करावाच लागणार आहे. याला दुसरा पर्याय नाही. सो या संदर्भात कुठलीही आपली शंका असेल तर आपण आम्हाला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपला संपर्क साधून त्या ठिकाणी आपण विषय पुढे नेऊ शकतो. थँक्यू.